की तू यापूर्वी हिंदूंच्या सणांबद्दल जे काही बोलला होतास, हिंदुत्व आणि इतर सगळ्या गोष्टी, मग अगदी बाबासाहेब आंबेडकर जयंती असो किंवा महापरिनिर्वाण दिन असो, मग त्या दिवशी तू निळ्या रंगात केलेली खीर असो, निळ्या रंगाचं काही विशेष केलेलं काहीतरी पक्वान असो, या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीनं तू तुझ्या चॅनेलवर, तुझ्या त्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मांडत आलायस आणि तुला ज्या पद्धतीनं हिंदुत्ववादी लोक ट्रोल करत होते, त्यांना तू आणि तुझ्या बायकोनं मिळून दिलेली उत्तरं ही जर आता वाचायला कोणी बसलं तर तुझं हे काही जे आता छाती पिटणं सुरू आहे किंवा हा जो काही हिंदुत्ववादाचा तुला पुळका आलाय ना, किंवा धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आली आहे वगैरे असं तू बोलतोय, तर हे पितळ उघडं पडेल. मित्रांनो नमस्कार. मी जसं म्हणालो माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये की 2 बॅक टू बॅक व्हिडिओ एकाच विषयाशी संबंधित असलेले आहेत आणि ते तुम्ही पहा, जरूर पहा. पहिला व्हिडिओ तुम्ही काही तासाभरापूर्वीच पाहिला असेल. आता हा दुसरा जो व्हिडिओ आहे त्यातला फक्त एकच धागा, मी जसं म्हणालो होतो की जैन समाज हा एक मध्यवर्ती त्यातला मुद्दा असेल, पण विषय वेगळा आहे. विषय वेगळा यासाठी की मुंबईच्या विद्याविहार म्हणजे घाटकोपरच्या विद्याविहारमधली एक सोसायटी, त्या सोसायटीमध्ये एक प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर राहतो, ज्याला वेद पाठक काहीतरी नाव आहे त्याचं, आणि त्याने एक व्हिडिओ केला आणि त्यानंतर ज्या पद्धतीनं मीडिया त्या इश्यूला घेऊन अगदी डोक्यावर घेऊन नाचल्यासारखी नाचू लागली, त्यावरही मला व्यक्त व्हायचं आहे. जैन समाजाने त्यांच्याकडे येणाऱ्या जे साधक असतात, त्यांच्या देरासरमध्ये जे काही साधना करणारे साधक असतात, जे तप करतात काही कित्येक वर्षांचं वगैरे, साध्वी असतात, ही मंडळी जेव्हा रस्त्यानं चालत जातात किंवा ते कोणाच्या तरी घरी येतात जैन समाजातल्या, तेव्हा त्यांचा जो मार्ग असतो त्या मार्गातूनही म्हणजे त्यांच्या समाजात असं सांगितलं गेलंय की तुम्ही चालताना, या पृथ्वीवरून चालताना तुमच्या पायाखालीही एखादं जीवजंतू, कीटक येऊन ते चिरडलं जाऊ नये आणि तुमच्यावर प्राणी हत्येचं किंवा जीवहत्येचं पातक येऊ नये याची काळजी घ्या. एवढी अहिंसक अशी ही जाती किंवा हा धर्म असं मानलं जातं. आता या जैन धर्मामध्ये असे अनेक धुरंधर जन्माला येऊन गेलेले आहेत की ज्यांनी जीवहत्या करण्याच्या पलीकडच्या काही गोष्टी केलेल्या आहेत. त्याबद्दल आता काय बोलायचं इथे आपण. पण तरीही आपण असं समजून चालू की उद्योग, व्यवसाय आणि इतर सगळ्या ज्या पोटापाण्यासाठी, पैसे कमवण्यासाठी माणूस जी धडपड करतो, त्यात लांडी-लबाडी करून अनेकांना शेंड्या लावून, टोप्या घालून मालमत्ता कमावणं, गब्बर होणं आणि दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीनं अगदीच पायाखाली एखादी मुंगीही मरू नये याची काळजी घेणं, हा एक टोकाचा विरोधाभास वगैरे आहे, हे आपण मान्य करून चालू आहे एका बाजूला. पण कसं आहे की रस्त्यावर अशा पद्धतीनं पट्टे मारले की ज्या पट्ट्यांवरून जाताना त्या पट्ट्यांमध्ये असलेली चुनखडी किंवा इतर प्रकारचा कुठला तरी रंग वेगळा तो मारल्यानंतर त्या पट्ट्यावर कुठलीही मुंगी, छोटंसं कीटक वगैरे ते चढत नाही आणि ते निष्कंटक एक प्रकारे तो मार्ग होतो. तसं निर्जंतुक म्हणायला हवं, निष्कंटक नाही. आणि त्यावर मग हे जैन लोक चालतात, तर त्यांच्या पायाखाली काही येत नाही आणि मग ते जीवहत्येपासून वाचतात, असा त्यांचा जो एक समज आहे. त्यामुळे हे पट्टे मारण्याचं प्रमाण तुम्हाला ह्या विद्याविहार भागात दिसलं आणि तो पट्टा जो काही त्या जैन देरासरपासून मारत मारत त्या वेद पाठकच्या इमारतीत शिरलाय किंवा एखाद्या पर्टिक्युलर विंगपर्यंत गेलाय, त्यावर याचा आकस आहे. आणि त्याने ज्या पद्धतीनं रिॲक्ट व्हायला सुरुवात केली आहे की हे एका धर्माचं आक्रमण होत आहे. आम्ही सगळे हिंदू आहोत, हिंदूंमधल्याच काही पोटजाती किंवा असे विशिष्ट पंथ, समुदाय हे एकमेकांशी असे झुंजत असतील आणि त्यात जर अशा ह्या छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे रस्त्यावर मारलेले पट्टे वगैरे हे विषय जर येत असतील, तर त्याच्यावर आपण किती गांभीर्यानं व्यक्त व्हावं, हा एक वेगळा मुद्दा आहे. आता याच जैन, गुजराती, मारवाडी समूहानं मुंबईत राहताना एक प्रकारची एक अघोषित बंदी जाहीर केली होती की मांस, मटण, मच्छी वगैरे जे काही खातात त्या लोकांना त्यांच्या इमारतींमध्ये फ्लॅट नाकारला जातो, म्हणजे अगदी भाड्यानेही आणि विकतही. हा एक भाग झाला. दुसरी गोष्ट अशी की काही असेही इलाके आहेत की ज्या इलाक्यांमध्ये आमचे इथले मुंबईतले खरे भूमिपुत्र ज्याला आपण म्हणतो, कोळी आगरी बांधव, त्यांच्या या मातू भगिनी ज्या आहेत त्या येऊन कुठेतरी मच्छी विक्रीचा व्यवसाय करायला बसतात रस्त्यावर. तर
शेवटी मासळी ती मासळीच्या पाण्याचा वास एक प्रकारचा येतो, दुर्गंधी येते. पण हा काही दिवसभराचा विषय नसतो. सकाळी येतात 11, 11:30, 12 पर्यंत त्या विक्रा करून निघून जातात. त्याला विक्रा म्हणतात कोळी बांधव. हा जो काही मासे विकण्याचा व्यवसाय आहे त्याला. त्यामुळे यांना महापालिकेनेही अशी परवानगी दिलेली आहे, की तुम्ही जिथं बसता तिथं तुम्ही निघून जाण्यापूर्वी तिथे कुठल्याही प्रकारचा तो मासळीचा कचरा शिल्लक राहिला नाही पाहिजे. तिथे कुठल्या पाण्याची दुर्गंधी शिल्लक राहिली नाही पाहिजे, इतकी तुम्ही काळजी घ्या. ती स्वच्छता करा आणि निघून जा. आणि ते करत असतात या सगळ्या गोष्टी. काही ठिकाणी थोडीफार हयगय होत असेल, तेही मी मान्य करतो. दुर्गंधी येते. पण या दुर्गंधीचा म्हणा किंवा कोणी कोणाच्या घरात काहीतरी शिजवतोय, मांस असेल, मटण असेल, मच्छी असेल, चिकन असेल, तर जे मांसाहारी आहेत त्यांना हा सुगंध, सुवास आणि खमंग असा दरवळ पसरलाय असंच वाटतं. जे खात नाहीत त्यांची नाकं वाकडी होतात, ते नाकं मुरडतात. आणि त्यामुळे झालेले वाद जे आहेत ना या मुंबईत, म्हणजे ही मुंबई कुणाची, हा फार जुना वाद पुन्हा उकरून काढण्यात अर्थ नाही. पण इथल्या भूमिपुत्रांना, इथल्या मराठी माणसांना अगदी मांस, मटण, मच्छी खाण्यावरही निर्बंध घालणारे काही बाहेरून आलेले लोक हे कसे डोईजड होत आहेत आणि ते का डोईजड होत आहेत हे मी तुम्हाला माझ्या आधीच्या व्हिडिओत सांगितलेलं आहे. कारण मुंबईतल्या मॅक्सिमम प्रॉपर्टीज विकत घेऊन अगदी आपल्याकडे असलेल्या पैशांच्या मोबदल्यात मग तिथे रिडेव्हलपमेंट करून तिथे मोठमोठे टॉवर्स बनवून तिथं अगदी आधी जे लोक 180-200 स्क्वेअर फीटमध्ये राहणारे लोक होते त्यांनाही यांनी 2 BHK 3 BHK ऑफर केलेले आहेत. काही लोक 1 BHK किंवा 1.5 BHK मध्येही त्यांची बोळवण केलेली आहे. एवढं सगळं केल्यानंतर त्या रिडेव्हलपमेंट झालेल्या इमारतीच्या जो मेंटेनन्सचा विषय येतो नंतर, जे दरमहा घेतलं जातं, तो मेंटेनन्स त्या चाळीत राहणाऱ्या माणसाला, मराठी माणसाला परवडत नाही. कारण याआधी तो 150-200 रुपये लाईट बिल भरायचा, कुठली तरी पाणीपट्टी भरायचा, कुठलं तरी BMCचं कुठलं तरी एखादा टॅक्स बिल भरायचा आणि त्याचं वार्षिक एकंदर मेंटेनन्स जर पकडला तर तो काही हजारांमध्ये असायचा. आता त्याच प्रॉपर्टीच्या जागी उभ्या राहिलेल्या टोलेजंग इमारतीमध्ये जेव्हा हा 1 BHK 2 BHK मध्ये राहायला जातोय तेव्हा त्याला दरमहा 12-13 हजार रुपये, दरमहा 12-13 हजार रुपये इतका मेंटेनन्स भरावा लागतो, ज्याची ऐपतच मुळी वर्षाला एक काही 4-5 हजार रुपये मेंटेनन्सपोटी खर्च करण्याची होती. त्याला जर महिन्याला त्याच्या दुप्पट खर्च करावा लागत असेल तर तो त्या फ्लॅटमध्ये किती काळ टिकू शकतो. आणि ही सगळी जी काही एक प्रकारची मोडस ऑपरेंडी आहे की अशा पद्धतीनं एका बाजूला कोणीतरी येऊन त्याच्या कानाला लागताना सांगतं की अरे आता इथे तर तुला 12,500-13 हजार रुपये मेंटेनन्स होणार दर महिन्याला. तू नोकरी करतो, तुला पगार किती 35,000 रुपये. आता कुठे तुझा मुलगा नोकरीला लागलाय, त्याला पगार किती 20,000 रुपये. घरात तुम्ही दोघेच कमवता. तुझी आई आहे म्हातारी, तिचा औषध पाण्याचा खर्च चालू असतो. त्यात तुझ्या मुलीचं लग्न करायचं आहे. एक छोटा मुलगा आहे, तो शिकतोय. हा सगळा जो काही खर्च आहे त्या खर्चाची जुळवणूक करताना तुझ्या नाकी नऊ येत आहेत. कारण घरात आज फक्त 50,000 रुपयांची आवक आहे. त्यात तुझा दररोजचा प्रवास खर्च, इतर सगळ्या गोष्टी या वजा केल्यानंतर तुझ्या हातात उरणारी जी रक्कम आहे त्यातून तू या घरात 2 BHK म्हणून जो काही घर तुला जो फ्लॅट मिळाला आहे त्या घरात राहण्याची तुझी ऐपत आहे का? किंवा ते तुला परवडतंय का? हा अगदी व्यावहारिक सल्ला देणारे अनेक इस्टेट एजंट नावाचे जे काही मित्र आहेत ना, या गोरगरीब भूमिपुत्रांचे, ते येऊन कानाला लागतात आणि मग त्यांना सल्ला देतात की हाच फ्लॅट जर तू विकलास तर आज तो 2.5 ते 3 कोटी रुपयात विकला जाईल. आणि तो विकल्यानंतर तू दहिसरला जा. अगदी दहिसरला तुला 1-1.5 करोडमध्ये एक तेवढाच फ्लॅट मिळू शकतो. उरलेले पैसे तू फिक्स डिपॉझिटमध्ये टाक. मुलीचं लग्न कर, आईचे उपचार कर. मुलाला जर अजून कुठे काही करायचं असेल, एखादा कोर्स करायचा असेल तर त्या बिचाऱ्याला करता येईल. तो आता नोकरी करतोय शिक्षण अर्धवट सोडून. आणि ह्या सगळ्या गोष्टी मराठी माणसाच्या मनावर परिणाम करतात. मराठी माणूस या सगळ्या गोष्टींना अगदी मनावर घेऊन दुसऱ्याच दिवशी विचार करतो आणि ठरवून टाकतो, नको मला हा फ्लॅट. माझ्या
पत्त्यामध्ये मुंबई नंबर 3, मुंबई नंबर 2, मुंबई नंबर 4 वगैरे जे काही लागतं ना, म्हणजे ज्याला गिरगाव, खेतवाडी, गिरणगाव, लालबाग, परळ वगैरे म्हटलं जातं, खरी मुंबई ज्याला म्हटलं जातं, त्या मुंबईत मी राहतोय, मी मोठा ताठ मानेने जगतोय आणि मोठ्या अभिमानाने सांगतोय की होय, मी खरा मुंबईकर आहे. मी ओरिजिनल मुंबईत, म्हणजे हार्ट ऑफ द सिटी ज्याला म्हणतो आपण, त्या दक्षिण मुंबईत राहतो, मध्य मुंबईत राहतो. अरे तुम्ही कुठे तिकडे उपनगरात राहताय, कांदिवली, बोरिवलीला. असे बोलणारे लोक मग रातोरात बदलतात. काही लोकांना अजून समृद्धी हवी असते, मग ते दहिसर वगैरे विचार करत नाहीत, मग ते वसई विरारचा विचार करतात. वसई विरारमध्ये अजून टोलेजंग फ्लॅट मिळू शकतो आणि तोही कमी किमतीत. मग उरणारे पैसे, हे फार मोठी रक्कम असते. मग त्यात ती रक्कम जेव्हा एफ-डीत जाते किंवा इतर ठिकाणी गुंतवली जाते, तेव्हा तो मराठी माणूस संपन्न झाल्याचा, श्रीमंत झाल्याचा त्याला असा एक फील येतो. आता हा एक झाला या मराठी माणसाला मुंबईतून हाकलण्याचा एक प्रकार. दुसरा प्रकार असा आहे, की तुम्ही जिथे राहता ती घरच तुमच्या मालकीचं नाहीये. मुळात पागडी सिस्टीम म्हणा किंवा इतर सगळ्या गोष्टी म्हणा, अनेक कायदे, अनेक नियम हे इथल्या चाळींमध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य मराठी माणसांच्या विरोधात जाणारेच आहेत. आणि त्यामुळे घाबरलेले, भेदरलेले जे लोक आहेत ना, ते अशा कुठल्याही धनदांडग्या बिल्डरांच्या विरोधात किंवा अशा या लँड माफियांच्या विरोधात देखील काढत नाहीत. मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारतीत दर पावसाळ्यात काही ना काही अपघात होऊन, इमारत कोसळून 100-150 लोक मेले, 60-70 जखमी झाले, हे आपण वाचतच असतो. त्या सगळ्या गोष्टींची तयारी ठेवूनही लोक तिथे राहतात, कारण ते 120 स्क्वेअर फीटाचं घर सोडून मी कुठे जाऊ? आज मुंबईत पर्यायी घर तेवढ्याच क्षेत्रफळाचं घर घ्यायची माझी लायकी आहे का? हा विचारही त्याच्या मनात येतो. मी कमावतो किती आणि या मुंबईतल्या अगदी इंच स्क्वेअर इंचाची जी काही किंमत आहे, त्याच्याशी मी कसा सामना करू? त्याच्याशी कशी स्पर्धा करू? आणि हे असे भेडसावणारे जे प्रश्न आहेत ना मूळच्या मुंबईकरांना, ते बाजूला पडतात. आणि इथं काय होतंय, तर मग मांस मच्छी खाणारे विरुद्ध न खाणारे, असा एक वाद उभा केला जातोय. आज रस्त्यांवर पांढऱ्या रंगाचे पट्टे मारलेत कुणाला तरी चालण्यासाठी. त्यावरून नुसते जैनच चालत येतील असं काही नाही ना, तुम्हीही चाला. तुमच्याही पायाखाली एखादी झुरळ, माशी किंवा मुंगी चिरडली गेली नाही तर काय त्यात पुण्यच लाभेल, नाही का? आज आपण येता जाता आपल्या पायाखाली कितीतरी झुरळ येतात. आता काल दिल्लीत जे काही आंदोलन झालं, झुरळांनी केलं, त्यात कितीतरी झुरळं उतानी पडली, चिरडली गेली. कुणाला कसलं पाप लागलंय? काही नाही. सगळ्या मनाच्या ह्या सगळ्या भावना, हे सगळे खेळ असतात हो. पण माणूस किती टोकाला जातो. आता त्या वेद पाठक नावाच्या त्या इन्फ्लुएन्सरने स्वतःची प्रसिद्धी अजून कुठल्या तरी उंचीवर, आता तो मुळातच मोठा इन्फ्लुएन्सर आहे, करोडपती आहे, त्याची बायको आणि तो दोघे मिळून जे काही उचापती करत असतात ते आपण रील्स आणि शॉर्ट्सच्या माध्यमातून इन्स्टावर, यूट्यूबवर पाहतो. आणि ह्याला अचानक असा हिंदू धर्माचा आलेला पुळका पाहून मला थोडंसं आश्चर्य वाटलं. कारण यापूर्वी तो प्रत्येक हिंदू सणांची किंवा इतर गोष्टींची, हिंदू रीतिरिवाजांची कशी थट्टा करत होता, कशी खिल्ली उडवत होता. आणि एकटा नाही, त्याची बायकोही त्यात सहभागी असायची. दोघे मिळून काय नको नको ते थिल्लर चाळे, अगदी बाथ टब मधले चाळे ते दाखवतात प्रसिद्धीसाठी. आणि असा माणूस जेव्हा त्या पांढऱ्या रंगाच्या पट्ट्यावरून बोलू लागतो ना, तेव्हा मला लोकांचा हा सगळा बेगडी हिंदुत्वाकडे वाटचाल करण्याचा जो काही प्रयत्न आहे ना, ते बघितल्यानंतर हसायला येतं मला. खरं हिंदुत्व काय किंवा हिंदुत्वासाठी लढणारे कोण, हिंदुत्वासाठी बोलून लाखो शत्रू निर्माण करून ठेवणारे कोण, हे राहिले बाजूला. हा वेद पाठक काल परवापासून काय चमकायला लागलाय आणि ते आपली मीडिया, खुळचट मीडिया काय मोठ्या प्रमाणात त्याला प्रसिद्धी देते. आणि पुन्हा एकदा मराठी विरुद्ध जैन किंवा जैन विरुद्ध जैनेतर असा जो काही वाद निर्माण करण्याचा प्रयत्न चालवलाय, तोही लक्षात घेण्यासारखा आहे. खरं तर रस्त्यावर अशा पद्धतीने हे पांढरे पट्टे कुठल्याही रंगाचे किंवा कुठल्याही रसायन मिश्रित चुन्याचे मारू देणं किंवा न मारू देणं, यामागचं लॉजिक, यामागचं नियम, यामागचे काही परवानग्या, या सगळ्या गोष्टी प्रशासनाच्या अखत्यारीत येतात. तर या वेद पाठकने जर तक्रार करायची होती तर ती प्रशासनाकडे करायची होती. तर प्रशासनाला ते जर गैरकृत्य वाटत असेल तर प्रशासन, महानगरपालिका असेल किंवा सरकार असेल, तर मग ते लोक
त्या पर्टिक्युलर जैन देरासर चालवणाऱ्या कमिटीवरती काही निर्बंध घालतील, त्यांना काही शिक्षा सुनावतील. पण या सगळ्या गोष्टींबद्दल उगाच आकसाने आकांड तांडव करणारे तुम्ही कोण? तुम्हाला कोणी अधिकार दिले? ज्या हिंदू धर्माच्या आडून आज हा जो प्रसाद वेद पाठक नावाचा जो कोणी इन्फ्लुएन्सर आहे, जो रस्त्यावर उतरला आहे आणि मीडियासमोर या सगळ्या गोष्टी आणतोय, त्याला मला एकच प्रश्न विचारायचा आहे की तू यापूर्वी हिंदूंच्या सणांबद्दल जे काही बोलला होतास किंवा हिंदुत्व आणि इतर सगळ्या गोष्टी, मग अगदी बाबासाहेब आंबेडकर जयंती असो किंवा महापरिनिर्वाण दिन असो, मग त्या दिवशी तू निळ्या रंगात केलेली खीर असो, निळ्या रंगाचं काही विशेष केलेलं काहीतरी पक्वान असो, या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीनं तू तुझ्या चॅनेलवर, तुझ्या त्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मांडत आलायस आणि तुला ज्या पद्धतीनं हिंदुत्ववादी लोक ट्रोल करत होते, त्यांना तू आणि तुझ्या बायकोनं मिळून दिलेली उत्तरं, ही आता जर वाचायला कोणी बसलं, तर तुझं हे काय जे आता छाती पिटणं सुरू आहे किंवा हा जो काही हिंदुत्ववादाचा तुला पुळका आलाय ना, किंवा धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आली आहे वगैरे असं तू बोलतोय, तर हे पितळ उघडं पडेल. त्यामुळे लोकांनी डोळे उघडून या सगळ्या गोष्टींना किती प्रसिद्धी द्यायची, कुठल्या गोष्टींना किती भाव द्यायचा, हे बघायला हवं. खरं तर माझ्या मागच्या आणि या व्हिडिओमधला एक समान धागा होता, तो म्हणजे जैन समाज. हा जैन समाज, त्यात जैन, गुजराती, मारवाडी ही मंडळी आज या मुंबई शहरावर ज्या पद्धतीनं एक प्रकारचं वर्चस्व प्रस्थापित करून बसलेले आहेत, त्याला जबाबदार कोण, त्यामागे कुठल्या कुठल्या राजकीय पक्षांचा हात आहे किंवा हे किती वर्षांपासून चालू आहे, त्यांचा आपल्यावर आकस काय आहे, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव वगैरे कसा होता, अशा अनेक त्याला कंगोरे आहेत, पदर आहेत. त्याच्यावर आपण एक वेगवेगळे विषय घेऊन, वेगवेगळे टॉपिक घेऊन एक एक एपिसोड करू शकतो. पण मुंबईतला मराठी माणूस या सगळ्या आक्रमणांच्या विरोधात कधी प्रतिकार करताना आपली संख्या कमी होते किंवा आपण कुठेतरी कमी पडतोय, हे लक्षात न घेता जी काही तडजोड करत आलाय, त्याला अपरिहार्यता वगैरे आपण म्हणू शकतो. आणि मुंबईचं स्पिरिट म्हणून प्रत्येक वेळेला उठून काही झालं तरी हा बिचारा उठून दुसऱ्या दिवशी म्हणजे आदल्या दिवशी बॉम्बस्फोट झालेले असतात ज्या रेल्वे स्टेशनवर, त्याच रेल्वे स्टेशनवर, त्याच फलाटावरून दुसऱ्या दिवशी 7:45ची लोकल पकडणारा मीही होतो. त्यामुळे तुमच्यात माझ्यात काही विशेष फरक नाही. अशा पद्धतीनं आपली जी एक प्रकार आपण मोल्ड झालोय, आपली जी जडणघडण झाली आहे मराठी माणसाची, त्याला कारणीभूत कोण आहे, त्याला ही आपली अवस्था का झाली, याचा शोध घेण्याची ही वेळ नाही आहे. त्यामुळे आता तरी आपण डोळे उघडले पाहिजेत, खऱ्या खोट्यामधला फरक समजून घेतला पाहिजे. आणि या शहरात मराठी माणसाचं अस्तित्व टिकवायचं असेल तर नेमकं काय करायला हवं, यासाठी अगदी गांभीर्यानं विचार करायला हवा. राजकीय पक्ष येतात, त्यांची पोळी भाजून जातात, मराठी माणसांच्या नावानं मतं मागतात आणि ज्या दिवशी त्यांना त्यांच्या वाटणीची मतं मिळाली, त्यांना त्यांच्या वाटणीच्या जागा मिळाल्या, ते निवडून आले, की मग त्यांना मराठी माणसाची काही देणं घेणं उरत नाही. आणि हे मी तुम्हाला सांगतोय म्हणून नाही, तर हे तुमच्याही लक्षात आलेलं असेलच. काही महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे, मराठी माणूस झोपलाय, त्याला जागा करण्यासाठी किती भोंगे लावले गेले होते. हा इकडून ओरडत होता, तो तिकडून ओरडत होता, अरे मराठी माणसा कुठे आहेस तू, कुठे आहेस? आज मराठी माणसांवर काय परिस्थिती आली आहे, मराठी माणूस कसा जगतोय, हे बघायला हे भोंगे कुठे गेले, हाही विचार आपण केला पाहिजे. हे सगळं राजकारण होतं आणि हे राजकारण आपल्याला समजून घेता येत नाही. आणि या राजकारणाविरोधात जो बोलतो तोच एक मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाला त्याचा शत्रू वाटतो. आणि तीच मराठी माणसं या मराठी माणसाच्या विरोधात शस्त्र उगारून रस्ती गल्ली बोळामध्ये लपून छपून उभे राहतात. तू ये आमच्या टप्प्यात, तुझा गेमच करतो. आता हे कितपत योग्य आहे याच्यावरही आपल्याला विचार करायचा आहे. पण तो विचार तुम्ही करा, मी माझा विचार केलाय. मी तुर्तच इथेच थांबतोय. पण तुमच्या मनात जर का या व्हिडिओ बघितल्यानंतर काही वैचारिक क्रांती झाली असेल, तुमच्या भावना बदलल्या असतील, तर कमेंट्स करून जरूर कळवा. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डीजे 9. धन्यवाद. नमस्कार.
आहे.